उजनी अधिकाऱ्यांनी हयगय केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील वटवटे, जामगाव खुर्द व जामगाव बुद्रुक या गावांना कॅनलचे पाणी मिळाले नाही। त्यामुळे या कडक उन्हात शेतीसाठी, जनावरांसाठी व पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्याअभावी शेतातील पिके जळून जात आहेत। दुभत्या जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे। शेतीचे नुकसान होत असल्याने बेगमपूर वितरिकेच्या माध्यमातून तात्काळ वटवटे, जामगाव खुर्द आणि जामगाव बुद्रुक या गावांना पाणी सोडण्यात यावे, यासाठी शेतकऱ्यांकडून मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जात आहे। या आंदोलनात बिरुदेव होनमाने, कपिल कांबळे, जब्बार पटेल, श्रीकृष्ण काकडे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत। मामा काय अडचण आहे तुमची? आम्हाला आमचे गाव वडदेगाव बेगमपूर शेतीच्या अंदरखाली येते की पाणी सोडल्यापासून फक्त 3-3 तास एका पाट्याला पाणी सोडलं, तीही पाणी त्या जिथं कुणाच्याच शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलं नाही, त्यांनी मात्र फोटो काढलं, पाणी सोडलं, दाखवलं आणि निघून आली। तर पाणी जिथं आता एवढी शेतकरी आहेत, आम्ही प्रत्येक यांचा एखादा अधिकारी द्यावा आणि प्रत्येक शेताची त्यांनी पाहणी करावी की पाणी पोचलंय का नाही, का आम्ही त्यांच्यावर अन्याय करतो का त्यांनी आमच्यावर अन्याय करतात। कुठं आमदारनं फोन केला, पाणी पळालं, कुणी मोठ्या माणसानं अधिकाऱ्यानं फोन केला, पाणी पळालं। पण सामान्य शेतकऱ्याचं एवढं वाईट अवस्था आहे की न सांगण्यासारखी अवस्था आहे। त्याला रडाय बी येत नाही आणि बोंबलायला बी येत नाही आणि अधिकारी मात्र कॉलर टाईट करून निघून जातोय, तुमचं कसं काय झालंय म्हणून। आता तुम्ही जे हे आंदोलन करताय हे कशासाठी आंदोलन आहे? आम्हाला बेगमपूर शाखी कालव्यातून उजनी धरणाचं पाणी येत होतं, तर शेतकऱ्यांना दुसऱ्या आवर्तनासाठी बेगमपूर कालव्यातून पहिलं आवर्तन आम्हाला येत होतं, तरी अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळं आम्हाला ते आवर्तन लास्टला मिळालं। याच्यामुळं काय झालं की पाणी संपले असं तर त्यांनी अफवा उठवली। अफवा उठवल्यानंतर आम्हाला पाणी जेवढं पाहिजे होतं शेतीसाठी तेवढं पाणी आम्हाला मिळालं नाही आणि पाणी दिलं आणि ते पण कॅनेल ओला करण्या एवढंच पाणी दिलं आणि शेतीला पाणी ॲक्च्युली दिलं नाही। काही शेतकऱ्यांनी तर 10,000 15,000 पाणीपट्टी भरली, तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांना पाणी दोन्ही आवर्तन मिळालं नाही। याला अधिकारी काय म्हणतात? त्यावर अधिकारी म्हणतात की ब्रह्मदेव जरी आला तरी तुम्हाला पाणी मिळणार नाही, पाणीपट्टी भरून सुद्धा तुम्हाला ब्रह्मदेव जरी आला तरी पाणी मिळणार नाही, अशा भाषेत तो अधिकारी बोलतात। याच्यानंतर तो माने अधिकारी येऊन गेला, त्यांनी ॲक्च्युली शेतामध्ये बघितला की पाणी भिजले का नाही, शेत वगैरे भिजले का नाही, तर तो म्हणाला की भिजलं नाही, आम्ही आज शनिवारी संध्याकाळी 6 वाजता पाणी सोडतो बोलला। मग त्यांनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिले, 13 डिवाय बंद करून तुम्हाला 24 महिने वटवट्यापासून खाली जे राहिले त्या रोटेशनला आम्ही पाणी देतो बोलले। तर तसं काय झालं नाही, तो अधिकारी आला आणि फोटो बोलून गेला, आम्हाला नादी लावून गेला आणि गेल्यानंतर आम्ही कॉल करतोय तरी करायचं काय फोन बंद, त्या काय करायचं तरी माने साहेबाला कॉल केला, माने साहेबांनी फोन स्विच ऑफ केला, यादव साहेबांनी स्विच ऑफ केला, काजे साहेबांनी स्विच ऑफ केला। अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं काही भरणं झालं नाही, शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी नाही, जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, तर तरीही आम्हाला पाणी सोडावे यासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। पाणी गेल्या वेळी 10 दिवस चाललंय।